कोकाटेंच्या संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही, कायद्यात पायदळी तोडण्याची भूमिका आहे, न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे, संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत, आम्ही कुणालाही जुमानत नाही, मन वाटेल ते आम्ही करू, अशी ती भूमिका आहे। जर सुनील केदारांचा राजीनामा आमदारकी 24 तासाच्या आत रद्द केली जाऊ शकते, राहुलजींचं घर खाली केलं जाऊ शकते खासदारकी संपुष्टात आणून, तर जे काही अभय दिलं जातं त्यावेळेस या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल, पण महाराष्ट्रातील जनतेच्या पुढे त्यांची मान नक्कीच खाली झुकलेली आहे या सरकारची। आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो की इथे काहीही करा, उद्या कोणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत, म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील, कारण कितीही मोठा गुन्हा केला, काही केलं तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि तो सुरू आहे, तो अनेक केसमध्ये आहे। धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन आले, अमित शहांना भेटून आले, मग त्यावेळेस राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना त्यातलं काही माहीत नव्हतं, मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावली जाते अशी चर्चा आहे। नाही, सर्वांना सर्वच माहीत आहे, खालून वरपर्यंत सर्वच माहीत आहे, पण राजीनामा मागेल कोण आणि घेईल कोण? राहिला धनंजय मुंडेंचा विषय, त्यांचा रिप्लेस म्हणून घेत असतील तर तो त्यांचा पक्ष, त्यांचा प्रश्न आहे, त्यांना मंत्रिपदाचा का राजीनामा द्यावा लागला, इथून नव्यानं सुरुवात त्याची ती करावी लागेल। परंतु आज तरी मला वाटतं की त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठेही स्पष्ट भूमिका नाही। मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या चर्चा सुरू आहेत, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत जाण्याची शक्यता आहे, काँग्रेसला एकटं पाडून ही सगळी भूमिका घेण्यात येते का, काय नेमकं आपली काय? नाही, यामध्ये नक्कीच ती भूमिका आता पुढे येताना दिसते आहे। आता आमच्या मुंबईच्या लोकांना वाटतं की आम्ही आघाडी करायचीच नाही मनसे शिवसेनेबरोबर, त्यामुळे त्यांनी भूमिका तर स्वीकारली आहे, त्यांचा अभ्यास दांडगा आहे मुंबईतल्या सगळ्या नेत्यांचा, त्यामुळे झालेल्या मागच्या निवडणुकामध्ये जी परिस्थिती उद्भवली विधानसभेमध्ये, त्यामुळे आमच्या लोकांनी भूमिका क्लिअर केलेली आहे आणि मुंबई आमचे हे स्वतंत्र मुंबई प्रदेश अध्यक्षपद हे वर्षाताई गायकवाडकडे, त्यांच्या नेत्यांच्याबरोबर बैठक झाली, त्यांनी एक नाही, दोन नाही, तीनदा ती भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे काय होईल, कोण कोणाबरोबर जाईल, कोणाची नव्यानं युती होईल, कोणत्या नव्या आघाड्या होतील, यापेक्षा काँग्रेसची भूमिका आता स्पष्ट आहे।